दंडवत प्रणाम. वाईट संगत माणसाला कधी बिघडवते? पहिल्याच दिवशी? नाही. ती हळूहळू मन बदलते. नजरेपासून सुरुवात होते, नंतर विचार बदलतात आणि शेवटी जीवनाची दिशा बदलते. आचार प्रकरणातील सूत्रे 11 ते 15. मनाचे संरक्षण कसे करावे याचा अत्यंत सूक्ष्म आणि व्यावहारिक उपदेश करतात. आज आपण या सूत्रांचा खरा अर्थ समजून घेणार आहोत. मोह कुठे निर्माण होतो? 11वे सूत्र सांगते, जियेचा एकू अवेवू देखिलेयाम अलगाचिये मुनैवरी घाली. या सूत्राचा बाह्य अर्थ शरीराशी संबंधित असला तरी त्याचा गाभा मनाच्या आकर्षणाबद्दल आहे. मन एखाद्या आकर्षक गोष्टीवर स्थिर झाले की कल्पना सुरू होते. कल्पनेतून इच्छा निर्माण होते. इच्छेतून आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती शेवटी दुःखाचे कारण बनते. पण स्वामी पुढे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. विवेकाने पाहिले तर ते केवळ शरीर आहे. म्हणजे मोह वस्तूमध्ये नसतो, तो आपल्या मनाच्या कल्पनेमध्ये असतो. मोह आणि संपत्ती. 12वे सूत्र सांगते, स्त्री दर्शने माजवी, द्रव्य अस्तित्वे माजवी. या सूत्रात 2 मोठे मोह सांगितले आहेत. पहिला कामवासनेचा मोह, दुसरा संपत्तीचा मोह. येथील स्त्री हा शब्द पुन्हा कामवासना आणि आकर्षणाच्या संदर्भात आहे. सर्व स्त्रियांविषयी नाही. तसेच द्रव्य म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर सत्ता, वैभव, प्रतिष्ठा आणि मालमत्ता यांचाही मोह. स्वामी सांगतात, जसे कामवासना मनाला विचलित करते, तसेच संपत्तीचा अहंकारही मनाला धर्मापासून दूर नेऊ शकतो. विकार निर्माण करणारा संबंध सोडा. 13वे सूत्र सांगते, जेणे संबंधे विकारू उपजे, तेयाचा असंबंधू कीजे. हा अत्यंत व्यावहारिक उपदेश आहे. ज्या व्यक्ती, ज्या सवयी, ज्या गोष्टी किंवा ज्या वातावरणामुळे मनात राग, लोभ, मत्सर, काम, अहंकार किंवा इतर विकार निर्माण होतात, त्यांच्यापासून दूर राहावे. हा द्वेषाचा उपदेश नाही, हा स्वतःच्या मनाचे संरक्षण करण्याचा उपदेश आहे. संगतीचे महत्त्व. 14वे सूत्र सांगते, विषयाचिये एकासनी न बैसावे. म्हणजे जिथे सतत विषयभोग, विलास, वासना किंवा अधर्माची चर्चा चालते, अशा संगतीपासून सावध राहावे. कारण संगत माणसाचे विचार बदलते. चांगली संगत उन्नती करते, वाईट संगत अधोगतीकडे नेते. साक्षीदारही बनू नका. 15वे सूत्र सांगते, विषया साक्षी न ठाकावे. स्वामी येथे आणखी एक पाऊल पुढे जातात. ते सांगतात, फक्त विषयांचा उपभोग घेऊ नका असे नाही, तर त्याचे प्रेक्षकही बनू नका. कारण जे आपण वारंवार पाहतो ते हळूहळू आपल्या मनावर प्रभाव टाकते. आजच्या काळात याचा अर्थ अश्लील, हिंसक, लोभ वाढवणारी किंवा मनात विकार निर्माण करणारी सामग्री सतत पाहणे टाळावे. मनाचे रक्षण डोळ्यांपासून सुरू होते. आजच्या जीवनातील संदेश या सूत्रांचा अर्थ संसाराचा त्याग करणे नाही, तर मनाला विकारांपासून वाचवणे हा आहे. आजच्या युगात सोशल मीडिया, मोबाईल, मन विचलित करणारे व्हिडिओ, लोभ वाढवणारी जीवनशैली, वाईट संगत यापासून विवेकाने स्वतःचे संरक्षण करणे हेच या सूत्रांचे आधुनिक आचरण आहे. तात्विक संदेश. या 5 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, मोह वस्तूमध्ये नसतो, तो मनात निर्माण होतो. कामवासना आणि संपत्तीचा मोह साधकाला विचलित करू शकतो. विकार निर्माण करणाऱ्या संबंधांपासून दूर राहावे. संगतीचा मनावर खोल परिणाम होतो. विषयांचे प्रेक्षक बनणेही मनाला दूषित करू शकते. फ्लो टू रिमेंबर आचारसूत्रे 11 ते 15 लक्षात ठेवण्यासाठी. मोह मनात निर्माण होतो. काम आणि द्रव्य हे मोठे आकर्षण आहेत. विकार निर्माण करणारा संबंध तोडा. वाईट संगत टाळा.
विषयांचे साक्षीदारही बनू नका. मेमरी फॉर्म्युला: मोह, द्रव्य, विकार, संगत, मनाचे संरक्षण. कन्क्ल्यूजन: आचार प्रकरणातील ही सूत्रे आपल्याला शिकवतात की आध्यात्मिक जीवनात बाह्य शत्रूपेक्षा मनातील आकर्षण अधिक धोकादायक असते. म्हणून श्री चक्रधर स्वामी सांगतात, विकार निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःचे संरक्षण करा. चांगली संगत निवडा. विवेक जागृत ठेवा. कारण जिथे मन शुद्ध राहते तिथेच परमेश्वराचे स्मरण दृढ होते. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात महत्त्वाची शिकवण कोणती आहे? विकार निर्माण करणारे संबंध तोडणे, वाईट संगतीपासून दूर राहणे की मनाचे संरक्षण करणे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा